तर नमस्कार मंडळी, मी दीपक राठोड. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसाच्या नंतर आपण शेतामधला व्हिडिओ काढला नव्हता. तर पेरणीच्या नंतर तुम्हाला 1 महिन्याच्या नंतरचा शेतामधला व्ह्यू दाखवतोय आणि आपल्या शेतामध्ये काय काय माल पेरलेले आहे आणि आपल्या शेतामधलं माल कसं आहे ते तुम्हाला दाखवते आज आपल्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आपल्या आजच्या एका ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे असला म्हणजे आपली ड्युटी शेतामध्ये नक्कीच राहते. तर चला तुम्हाला दाखवते आपल्या शेतामधला सगळा व्ह्यू. हे आहे आपल्या शेतामधलं फार्म हाऊस, जे की छोटंसं हे आपले बैल तिथं राजा सोन्या आणि ते एक छोटंसं वासरू. आणि हे कोठ्याजवळच हे खालच्या वाऱ्यामध्ये पेरलेले हे इकडे तूर आणि सोयाबीन हे बघू शकता. ही आहे आपली हळद, जे की आपण 1 जुलैला लागवड केली होती आपल्या शेतामध्ये आणि आज आहे 2 ऑगस्ट, म्हणजे 1 महिन्याच्या नंतर याची कंडिशन सध्या या प्रकारे दिसते. हे बघा किती छान आलेली आहे, सगळी एकदम उगून आलेली आहे, सगळी एकदम छान. आणि ते तिकडे आपलं सोलर वगैरे ते. हे आहे आपल्या शेतामधलं सीताफळचं झाड. हे एक रामफळचं छोटंसं येत आहे आणि हे इकडे हे पपईचं. हे आहे नागतुरी बोराचं झाड, जे की क्रॉसिंग केलेलं आहे आणि याला सध्या बोर वगैरे तर काही नाही आहे. हे आहे आपल्या शेतामधलं 3 वर्षाच्या पूर्वीचं लावलेलं चिकूचं झाड, ज्याला की आतापर्यंत एक पण फांदी नाही फुटलेली. जसं लावलेलं होतं तसं ॲज इट इज 3 वर्षापासून ॲज इट इज जसं तसंच झाड आहे. हे बघा, ही खालची सोयाबीन बघू शकता. हे ड्रीप वगैरे ठेवलेले इथे बंगाईवर, इथं बंगाई बांधलेली आमची. हे या बेडला लावलेले मिरची, हळदीमध्ये मिरची लावलेली इकडे. हे रामफळचे झाड, हे 2 रामफळचे झाड आहेत इथे. आणि तब्बल 1 हप्त्याच्या नंतर पावसाच्या विश्रांतीच्या नंतर आता शेतकऱ्यांनी सर्वांनी आपापली कामं सुरू केलेली. मागं तुम्हाला आवाज येते बघा, ते इकडं फवारणी चालू, इकडे खालच्या शेतामध्ये इकडे शेजारीच्या आमच्या ते पंपाचा आवाज येते तिकडे बघा. हे आहे लिंबूचं झाड. पाऊस तर एकदम भरपूर झालेला आहे आणि आपण बघूया आता आपल्या विहिरीची पातळी थोडीफार वाढली का. जी आपल्या सोलर जवळची जी विहीर आहे तिथलची थोडीफार पातळी वाढली का, आपण ते तिथं जाऊन बघूया. आता तुम्हाला दाखवते आपली विहीर जवळून. तिथं गेल्याच्या नंतर हे हळदीचं शिवार. हे बघा, आपल्या विहिरीचं थोडंसं पाणी म्हणजे 2 हात पाणी वरी आलेले आणि आपल्या विहिरीमध्ये ते बघा तिथे खेकडा 2-3 खेकडे सुद्धा आहे याच्यामध्ये. ही आपली विहीर बघू शकता तुम्ही. नीलगाय ते बघा, ते दिसून राहिले ते तिथून जाते ते, जे की शेतकऱ्याला रात्रंदिवस त्रास देण्याचं काम करतात फक्त. ते बघू शकता, ते तिथे आमच्या शेताच्या साईडला तिथे दिसतात ते. ही आहे आपल्या सोलरच्या वरच्या भागातली तुरी आणि सोयाबीन. हे बघू शकता माकडं, जे की यांनी आपल्या अगोदरच आपल्या शेतामध्ये इकडं हजेरी लावली होती. हे पळून राहिले आता बघून. हे आपल्या इकडचं सगळ्यात वरचं जे बार आहे याच्यामध्ये यांनी येऊन चांगलाच बऱ्यापैकी धिंगाणा केलेला आहे. हे बघा, हे किती मोठी गँग आहे वानेरची. ही एक आणि ती एक ती तिकडे पळाली आणि ही इकडच्या साईडनं ते बघा ते रुई. आता आपलं सर्व शेत दाखवल्याच्या नंतर आता वेळ आहे आपल्या शेताच्या वरी असलेला जो फॉरेस्ट एरिया आहे ते दाखवण्याचे, जे की एकदम भारी व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवते मी आपल्या शेताच्या वरचा जो व्ह्यू आहे, जो फॉरेस्ट एरियाचा, ते दाखवते तुम्हाला. हा बघू शकता आपल्या शेताच्या वरचा जो फॉरेस्ट एरिया आहे, पूर्ण एकदम झाड जंगल सगळं एकदम मस्त व्ह्यू आहे लगे. हे खाली आहे आपलं हे शेत आणि हे बाकीचं सगळं हे फॉरेस्ट एरिया आहे. तर चला भेटूया आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपला जो शिवार आहे तो तुम्हाला आपण आपल्या आजच्या एका ब्लॉगमध्ये सर्व दाखवलेला आहे. तुम्हाला कसं काय वाटते आपल्या इकडचं जो जंगल वगैरे आहे, जो फॉरेस्ट एरिया आहे, ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की इकडं व्हिजिट करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो, थँक्यू सो मच.